आणि प्रमुख पाहुणे अगोदर बाळशास्त्री जांभेकर यांच्या काय उपयोग केला, कारण मी प्राध्यापक मी थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मधून गेलो असल्यामुळे मी पत्रकारांना ज्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचो त्यावेळेस माझ्या कॉलेजमध्ये पीटीआय मिळायला नव्हतं, पण मी 3-4 इंग्रजी वृत्तपत्र विकत घ्यायचं होतो आणि त्या वृत्तपत्रांच्या बातम्या मुलांना ट्रान्सलेशन करायला चालू होते. प्रत्येक मुलाला एक बातमी, सुरुवातीला एक सिंगल कॉलमची बातमी द्यायचो आणि सिंगल कॉलमची बातमी जर त्याला परफेक्ट यायला लागली तर मग डबल कॉलमची बातमी द्यायचो आणि डबल नंतर मग अगदी 3-4 कॉलमच्या बातम्या मी नंतर त्याला द्यायला लागायचो. नंतर त्याला लेखांचं भाषांतर करायला सांगायचं. त्याच्यातून काय होतं की तुम्हाला इंग्रजी भाषांतर कसं करावं आणि बातमीचं भाषांतर कसं करावं हे नेमकेपणाने कळतं. उदाहरणार्थ आपल्याकडे भाषांतर करण्याचा समजा वाङ्मय किंवा इतर कुठल्याही मजकुराचा भाषांतर करत असताना आणि बातमीचं भाषांतर करत असताना याच्यात खूप फरक असतो. त्याचा एक लहजा असतो, त्याचा एक प्रकार असतो, त्याची एक भाषा, त्याची एक संकल्पना असते. ती बातमीची आणि इतर भाषांतराची ती वेगळी असते. हे मुलांना समजलं पाहिजे हा त्यामागचा मध्ये अख्खी बातमी कळली पाहिजे. समजा जर जागा नाहीये, आपण बातमी पाठवली, उपसंपादकाला असं लक्षात आलं की फार काही लागत नाहीये आणि ही एकदम छोटीच लागणारी बातमी, सगळं कळतरी झालं, नुसतं तुमचा एंट्रो लागला होत. असं कधी कधी एंट्रो लागला तरी कळलं पाहिजे वाचकांना काय घडलं रे, म्हणजे सगळं सार त्या एंट्रो मध्ये आपला आला पाहिजे. बातमीचा तपशील जो आहे ना तो खाली राहील, पण लीड मध्ये अख्ख्या बातमीचा सार यावा. आता तो अशा अख्ख्या बातमीचा सार येण्यासाठी आहे ना, मूळ बातमी आपल्याला कळली पाहिजे. बातमी आहे ना, जर बातमी लिहिणाऱ्याला बातमी समजली तरच ती वाचकाला तो समजून सांगू शकतो. आपली जी भाषा आहे ना ती भाषा प्रमाण भाषा आपल्याला यायला हवी. एकाच भाषेतले शब्दांचे वेगवेगळे अर्थ असतात, वेगवेगळे अर्थ असतात, ते आपल्याला अर्थ कळले पाहिजे. नुसतं शब्द वापरला म्हणून चालत नाही. आपल्याला भाषेचे एकतर म्हणजे वाक्यातली रचना आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि एखादा मुद्दा घेतल्यानंतर त्याचं विश्लेषण कसं करायला पाहिजे हे आपल्याला तिची एक ज्ञान असली पाहिजे. आपली आपली एक स्टाईल असते. बातम्यांच्या प्रकारामध्ये राजकीय बातमी आहे, सामाजिक बातमी आहे, शैक्षणिक बातमी आहे, आर्थिक बातमी आहे, शेतीविषयक बातमी आहे, क्रीडाविषयक बातमी आहे, मनोरंजन म्हणजे नाटक आहे, चित्रपट आहे, अशा विविध विषयांची बातमी तुम्हाला लिहायला. बातमी लागली नाही लागली, चुकीची लागली बरोबर लागली, पहिला फोन त्यांचा येतो. कारण अंधांच्या बाबतीत रेडिओ सारखा साखा नाही, तरी एकमेव साधन आहे. आजचं जग काय आहे आणि आजच्या जगाशी कनेक्ट राहण्यासाठी अंधांसाठीचा सगळ्यात मोठा जर सखा कोणाचा म्हणजे आकाशवाणीसारख्या म्हणजे नववाणीसारख्या यायला शब्दाची आणि वेळेची मर्यादा. दुसरी गोष्ट बुलेटिनची वेळ म्हणजे बातमीपत्राची वेळ सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं. ती एकदा वेळ निघून गेली की पुन्हा तुमच्या बातमीला काही अर्थ. पहिली पत्रकारिता विस्ताराची होती. पहिले लोक वाचत होते, कितीही त्याच्यापुढे ठेवलं तर ते वाचत होते. आज अशी परिस्थिती लोक वाचतच नाही. साधारणतः गेल्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा आम्ही एक ॲव्हरेज काढलं होतं की एका मिनिटाला माणूस किती शब्द वाचतो आणि त्याची वाचनाची क्षमता आहे किंवा त्याची वाचनाची टेम्पो आहे तो किती वेळा असतो. त्यावेळेस आम्ही ते सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की 1 मिनिट माणूस एका मिनिटात 60 शब्द वाचतो आणि त्याची वाचन क्षमता जास्तीत जास्त 10 मिनिट. 10 मिनिटांमध्ये आपल्याला अख्खा पेपर द्यायचा हे मोठं चॅलेंज होतं. हे साधारणतः मी 2 ते 3 वर्षापूर्वी बोलतो. तेव्हा मग आम्ही काय केलं किंवा ज्यांना ही गडबड आहे 10 मिनिटं सुद्धा वेळ नाही किंवा किंवा त्याची किमान 10 मिनिटं आहे, 10 मिनिटात त्याला पूर्ण पेपर द्यायचा असं म्हणून
10 मिनिट बुलेट्स असं सुरू केलं होतं. ते काही दिवसांना बंद करायला लागलं. आता ते 10 मिनिट बुलेट सुद्धा चलत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. आज ज्याच्याकडे मोबाईल आहे तो पत्रकार आहे. तो स्वतःच काय मेसेज आहे तो टाईप करून सगळ्याला पाठवू शकतो. त्याची एखादी बातमी असेल तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो पाठवू शकतो. म्हणजे तो टीव्हीचा पत्रकार आहे आणि असा एक पत्रकार. चेंजेस काय झाले? मी जेव्हा सुरुवातीला बातमीत आलो तेव्हा बातमी लिहायची, बातमी ही लिहावीच. बातमीला लिहिणं हा एकमेव पर्याय बातमीला. पण त्याची परिभाषा गेली 10 वर्षापासून बदलली. बातमी ही कंपोज का बातमी. मी स्वतः 1,500 ते 2,000 शब्दाची बातमी लिहिली. तुम्हाला आश्चर्य होतं. आणि ती 1,500 ते 2,000 शब्दाची बातमी लोकांनी वाचली. 10 वर्षापूर्वी असं आलं की कंपोजिंग आलं. ते बातमी लिहिणं बंद पडून टाकलं, कंपोजिंग आलं. कम्प्युटरवर बातमी टाईप करायची. आम्ही त्या काळात MSCIT शिकलो नव्हतो, कम्प्युटर टायपिंग शिकलो नव्हतो. सुरुवातीला सांगितलं की पालकांनी सगळ्यांनी बातम्या कंपोज करून द्यायच्या. संपादक म्हणले आमच्या बातम्या आता इथून पुढे कंपोज करून द्यायच्या. तरी आम्ही बातम्या लिहायचो, ऑपरेटर ठेवायचो, ऑपरेटर बातमी टाईप करायचा. आमच्यातले काही लोक आहेत असं होतं की त्यांचं अक्षर त्या फक्त ऑपरेटरलाच ठेवायचं. माझे एक सहकारी होते, त्यांचं तिथं झालं, सिनियर होते. त्यांना विशेष वार्ता करण्यासाठी मुंबईला पाठवलं. तिथं वार्तांकन केल्यावर त्यांनी बातमी लिहिली आणि त्याच्या ऑपरेटरने दिली. अख्ख्या मुंबईमध्ये सकाळमध्ये त्यांनी ती बातमी लिहिली पण एकावर त्यांचा अक्षर उठवा. शेवटी ती बातमी फॅक्स करून इकडे घ्यावा लागला. इथल्या ऑपरेटरने टाईप करून तिकडे. म्हणजे अक्षराचे वाद आम्ही असं म्हणायचं, त्याचं अक्षर चांगलं, त्याचं मन चांगलं, त्याचं अक्षर चांगलं आहे, त्याचं अक्षर म्हणजे असं त्यावेळेस चालायचं. तर ती बातमी आम्ही लिहायचो. जेव्हा कंपोजिंगचा जमाना आला तुम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं त्या ऑपरेटरला बदल दिलं संपादकाने की ह्या बातम्या बातम्या आता लेखी स्वीकारू नये. तेव्हापासून आम्ही त्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर बसलो. कुठं ब कुठं कुठं सुद्धा आमची एक बातमी लिहून हात जेवढे जड जाते त्या कवर बोट ठेवलं की 35 क येईल. नंतर आम्ही बॅक स्पेस मारून ते बाबा ते मी स्किल म्हणजे कुठं टायपिंग शिकायची आता ह्या परिस्थितीमध्ये. आता हे आपलं या क्षेत्रामध्ये आपण आलो म्हणा कळत बातम्या तर लिहायच्यात, कंपोजिंग शिवाय तर पर्याय नाही. एकदमच येऊन ठेवणं कसं शक्य आहे? शेवटी आता काय करावं? शेवटी विचारलं त्याच्या ऑपरेटरला, बाबा हे जड हात कुठं ठेवू? त्याला म्हणला हे हात असे ठेवा, हे मोठं मोबाईल ठेवा आणि नंतर हे असं करा. तेव्हापासून मग करणं त्याला अक्षर ओळख दिली मोठ्यांना. आज माझी स्पीड अजूनही वाढते. तुम्ही जेवढं फास्ट बोलता तेवढं मी टाईप करू शकतो. हे स्किल मी काही पुढे कॉम्प्युटरवर लावलं नाही, पण त्याला सांगितलं आहे कॉम्प्युटर म्हणजे काय, कॉम्प्युटरचा जास्त वापर करणं म्हणजे काय. तर माऊसला हात न लावता कीबोर्डचा कीचा वापर करून कॉम्प्युटर चालवणं म्हणजे तो नंबर आहे. मग ती की वापरतो. कंट्रोल सेव्ह, कंट्रोल एफ, माऊसला हातच लावतो. अशा पद्धतीने जेव्हा ही बातमी पहिल्यांदा टाईप करायला बसलो आम्ही कॉम्प्युटरमध्ये, तेव्हा ते 1,500 ते 2,000 शब्दाची बातमी 35-30 शब्दाची होती. इथं जिल्हा माहिती अधिकारी होते राधाकृष्ण मुळी, सध्या ते संचालक आहेत अमरावतीला. म्हणजे विकास बातम्या तुमच्या दिसनात गेला. दररोज विकास गाडवे बातमी बघायची सवय. म्हणून सध्या लिहिण्यातली प्रतिभा कंपोजिंग मध्ये बातमी लिहावीच. लिहिताना जे सुचतं कंपोजिंग करता काय सुचतं. त्या माणसानं मी सांगितलं मला, तुझी ती कोण म्हणतो ना प्रतिभा, तिला त्या लिहिण्यात उचल आणि कंपोजिंग मध्ये सेट. हे साधं साधं एखादा माणूस कोणी सांगतो आणि खरोखर ते प्रतिभा मी कंपोजिंग मध्ये सेट केली. आता मी बातमी लिहू शकत नाही, बातमी कंपोजच करू शकतो. आता त्या कंपोजिंगच्या पुढे आलाय पर्याय डिक्टेशन. गुगल इंडिक नावाचं सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जसं बोलता तसं टाईप होते. आता मी खरं एवढ्या सरांना बसलो होतो, ती म्हणजे ठीक आहे मोबाईल मध्ये जाऊ दे, मला कम्प्युटरमध्ये करून दे. मी त्याला कम्प्युटरमध्ये करून दिलं. सर्व प्राध्यापकांनी आज दुपारच्या वेळेस उपस्थित राहावं त्यांनी म्हणल्यामध्ये टाईप. बघा
परिस्थिती कशी बदलली. 1,500 ते 2,000 शब्दाची बातमी लिहिणार आम्ही, कालांतराने बदल झाले. पुढे म्हणाले आम्हाला सांगायला की बाबा जरा कमी शब्दात द्या, पुढा शब्दाला जरा सार द्या, पुन्हा शब्दाला जरा कॉम्पॅक्ट न्यूज द्या. आज शब्द असा आहे, जरा टाईट न्यूज द्या. टाईट न्यूज म्हणजे कसं, एखादी भिंत बांधावी, विटाची भिंत रचावी, त्यातली एक वीट काढावी, पूर्ण भिंत ढासवावी. बातमीचा एक शब्द काढावा, बातमीचा पूर्ण अर्थ बदलावा. टाईट न्यूज. आणि टाईट न्यूज नंतर आता एक परिस्थिती अशी आली, 250 त्यांनी सॉफ्टवेअर दिले आम्हाला, त्याला लॉक लावून टाकले 250 शब्दाचे. 251 शब्द घेतच नाही ते. नॉट सबमिटेड, युअर वर्ड्स आर अमुक. 3 तास कार्यक्रम ऐकायचा, 5 तास कार्यक्रम ऐकायचा. बोलतात बोलणारे भाड बोलतो, जेवढा बोलतो तो बोलतो. कार्यक्रम ऐकायचा, त्यातले 75 शब्द तर उपस्थितांचे. उरलेल्या याच्यामध्ये सगळ्याला बसायचं. म्हणजे कमी शब्दामध्ये तुम्ही जास्त सांगू. आता म्हणजे न्यूज रायटिंग स्किल भाग पडलं, आता ड्राफ्टिंग स्किल आहे. ड्राफ्ट तुम्ही चांगला बनवता याला. कमी शब्दात तुम्ही जितकं कोणी काय सांगता, तुम्ही बघा आमच्या सगळ्यांचं बघा, पॉइंटर, न्यूज पॉइंटर आहे, पूर्ण वाक्यात नाही. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला, अमुक अमुक उपस्थित होते. खाली पालकमंत्री काय म्हणाले, 1 2 3 4 संपल्या, बातमी संपली. पालकमंत्री काय म्हणाले, संपली बातमी. शेतीमालाचा आकडे विचारला, किती शेतकरी फायदा घेतला, किती लाभ झाला, मागील 10 वर्षात किती लाभ झाले, चौकटी, संपला. तुम्ही किती कमी शब्दात सांगताय त्याला फार होतो. आणि बातमी लिहावी कशी, असं बऱ्याच वेळेस कळतं तुम्हाला. बातमी सुरुवात कशी करावी, बातमी मी काही ते स्किल शिकलं त्यामुळे त्या भाषेत मी तुम्हाला बोलणार नाही, ते शास्त्र शिकलं नाही. एखादी गोष्ट कलेक्टरला माहित नाही ती आम्हाला माहित असतं. एखाद्या गोष्टीचं कलेक्टरला सोल्युशन माहित नाही पण आपल्याला माहित असतं. एखादी गोष्ट लोकांसमोर कशी मांडावी हे एखाद्या राजकीय पुढाऱ्याला माहित नसतं, ते आपल्याला माहित असतं. एखाद्या गोष्टीची मूळ संकल्पना समाजातल्या कुठं असं ते पत्रकारात असतं. आणि अभ्यासक्रमातील एखादी मूळ संकल्पना एखाद्या विषयाची, इतिहास विषय असेल, समाजशास्त्र विषय असेल, त्या विषयाची मूळ संकल्पना कुठं असेल तर ते पुस्तकात नाही, बाजारात पुस्तकात नाही, तो विषय शिकवणाऱ्या त्या शिक्षकाकडे असते. कारण त्या शिक्षकानं त्या विषयासाठी आयुष्य वेचलं असतं. बेसिक कन्सेप्ट एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी कुठं सापडतात, एकनाथ पाडणारा पकडा, युनिकचे पुस्तक. विषय ज्याला शिकवलाय त्यानं आयुष्य वेचलंय, त्याला विचारा. त्याच्या मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट कुठं असतील, विषय शिक्षक असतात. म्हणून समाजातील विचाराच्या, तुम्हाला सांगतो तुमचे विचार आहेत भरकडलेले तिकडं तिकडं, विचाराचे बांध नाहीत. आता आहे आता मुंबईला कसा बांध करायचा, त्याची काय टॅक्ट आहे, त्यासाठी कुठलं आयुध वापरायचं, कोण सांगतो तुम्हाला? तुम्ही बसला सांगाल, आम्हाला बसल्या जागी मिळतो. ऐकतो आम्ही. माझे एक सिनियर होते, त्यांना विचारलं, आम्ही चर्चा चालू होती. एका शिक्षक संस्थेचे प्रमुख होते ते, आणि एका विषयावर आम्ही भाष्य करत होतो, बोलत होतो, आणि त्यांनी विचार मांडला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर कितपर्यंत विचार करताय, असं नाहीये, ह्या विचार इथपर्यंत नाही करता येऊ शकतो. त्यांनी मला सांगितलं, माझी क्षमता मला तिथपर्यंत विचार करायची परवानगी देते. विचाराचं पक्की बैठक, एखाद्या विषयाकडे त्रेस नजरेनं बघणं. आमचा एखादा बातमीदार नवीन नसतो, एखाद्या घटना ठिकाणी गोळीबार झालाय, लोक धावत पळायला इकडून तिकडून तिकडून, बातमीदारामध्ये जागेवर असतो, तो बी पळायला असतो, तो बी क्षण बघायला असतो.
आणि त्याला सांगितलं बातमी लिहिता येत नाही. का लिहिता येत नाही? बातमी बघायला आलाय तर बातमी का लिहिता येत नाही? तुम्हाला प्रश्न पडला असेल का लिहिता येत नाही? तर तो पार्ट ऑफ न्यूज होतो, त्या बातमीचा भाग होतो. जोपर्यंत त्या बातमीपासून तो बाहेर येत नाही तोपर्यंत ती बातमी लिहू शकत नाही. तेवढं सांगतो जोर आम्ही पळालो, इकडून मागून आला, तिकडून गेला. आमच्या पुढे आव्हान काय असतं, त्या बातमीदाराला पहिल्यांदा त्या बातमीचं म्हणून उचलून बाहेर काढायचं. पार्ट ऑफ न्यूज झाला, बातमी लिहिता येत नाही. त्या बातमीचा भाग झाला तुम्हाला बातमी आयुष्यात लिहिता येणार नाही. तुम्हाला त्रेस नजरच बातमी, बाहेर जाऊनच बातमी मांडावी. आणि सगळ्यात मोठं तुम्हाला मी सांगितलं की हा वसा आहे, पत्रकारिता हा वसा आहे, त्याला पोट भरत नाही. तुम्ही जे म्हणता ना आता सगळे पत्रकार आहेत तुमकडे, अनेकांचेच मोठे करे, बाकीला काहीच नाही. पण ते त्या मोठ्या घरापेक्षा ते समृद्ध आहेत जास्त, विचारणं समृद्ध आहेत. त्यांना विचारणं स्वतःच्या बाण घालता येतो, विचार थांबवता येतात, सगळ्या गोष्टी करता येतात. त्याच्यावर तो समृद्ध तोच. एखाद्या विषयाची आणलं तुम्हाला आश्चर्य वाटत, खरी पत्रकारिता करणारा माणूस आयुष्यात चुकी राहतो. सगळ्यात मोठं तुमचा जो आता सध्या म्हणताय तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात आलो, तुम्ही सांगताय का चूक तर करत नाहीत ना? आम्ही बिलकुल चूक करत नाही. अतिशय तुम्ही चांगल्या योग्य क्षेत्र आहात. फक्त ह्या क्षेत्राचा कारणी कुठं लावायचं तुम्ही ठरवायचं. तुम्हाला एका पेपरमध्ये काम करून तुमचं पोट भरणार नाही, एका टीव्ही चॅनलला जाऊन तुमचं पोट भरणार नाही. ह्या क्षेत्रात राहून तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये 100% यश मिळू शकता. ते दोन्ही कसं येतं तुम्हाला सांगतो. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासासाठी काय लागतं? जर पहिलं बेसिक कन्सेप्ट, इथं धंदाच दररोज येते, कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय बाकी देता येत नाही. इथं आपोआप कन्सेप्ट क्लिअर होते. एखाद्या विषयाची संकल्पना क्लिअर करून घेतल्याशिवाय बातमी देता येते का? ती माहिती पूर्ण विषयाची किती सांगू बाळू, हे कसं घटना घडली, कसं घटना घडली, आणि सगळं करून बातमी लिहितो आपण. म्हणजे त्या विषयाची आपोआप कन्सेप्ट क्लिअर झाली. बघा, म्हणजे संजय गांधी आधार योजनेवर एखादा प्रश्न विचारला, संजय गांधी आधार योजनेबद्दल खालील जे विधानं आहेत त्यापैकी किती बरोबर आहे? तुम्ही संजय गांधी आधार योजनेची बातमी लिहिली, तुम्हाला वेळानं अभ्यास करायची गरज आहे का? कसा पूर्ण केलं? तुम्हाला आता समजा तिथं काय असतं, ड्राफ्ट असतं. युपीएससी परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे, प्रश्न लिहायचे, तिथं प्रश्न उत्तर लिहायचे. आता आपल्या एमपीसीचं एमसीक्यूच झाले, ते ऑब्जेक्टिव्हच झाले. युपीसी मध्ये तुम्ही जी बातमी लिहिता ड्राफ्ट, तो ड्राफ्टच तिथं महत्वाचा असतो. कमी शब्दात तुम्ही जास्त सांगा तर त्याच बातमी. म्हणजे एखाद्या विषयावर त्यांनी म्हटलंय की बाबा पंतप्रधान पीक विमा योजनेवर भाष्य करा. पत्रकार म्हणून तुम्ही चांगलं भाष्य करता, योजनेची उपलब्धी मांडता, योजनेची त्रुटी मांडता, आणि योजनेचा आणखी लाभ देण्यासाठी काय करावं लागेल. जसं तुम्ही लोकांना सांगताना बातमी मांडता तिथं ते फक्त तुम्हाला नोकरीचा मार्ग मिळणार आहे, इतकं पूरक आहे. मी स्वतः स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन म्हणून काम करतो. इतक्या लोकांना मार्गदर्शन करतो की तुमच्या स्पर्धा परीक्षेचं कुठलंही गुंतागुंत असू द्या, मी तुम्हाला सांगतो. आणि जात पडताळणी कशी असते, फॉर्म कसा भरायचा, समांतर आरक्षण कसं असतं, समांतर आरक्षणाचे निकष काय असतात, नॉन क्रिमिलियर कशाला म्हणायचं, नॉन क्रिमिलियरचे निकष काय असतात, मला पाठ. मी 10वी शिकलेला माणूस हायकोर्टातील केस सुद्धा तयार करून देतो. म्हणजे कन्सेप्ट जर क्लिअर असतील एखाद्या माणसाच्या, तुम्ही बातमी लिहिण्यासाठी पहिलं काम करायचं त्या विषयाची पूर्ण माहिती लिहिल्याशिवाय कागद पेन हातात घ्यायचा. पूर्ण माहिती, त्या विषयाचे सर्व अंग माहिती करून घ्यायची. लातूरची शिप्रा आग्रे युपीसी परीक्षेमध्ये देशात 30वी आली. सध्या गुजरातमध्ये जिल्हाधिकारी गेली, तिला विचारलं मी अभ्यास कसा केला, तुझा अभ्यास कसा होता,
तिनं मला जे उत्तर दिलं एका वाक्यात सांगितलं. तिनं म्हणली, सर माझा अभ्यास सर्वांगानं समृद्ध असावा. तिच्या अभ्यासाचे सर्व अंग श्रीमंत नव्हते, समृद्ध होते. बातमी लिहिण्यापूर्वी आपली ही माहितीची समृद्धता आपल्याला संकलित करता आली पाहिजे. इतकं सोपं जशी घटना आहे तशी मांडायचे. कमी वाक्य, कमी शब्दाची वाक्य. मी मध्यंतरी बघितलं दयानंद कॉलेजची प्रेस नोट आली होती, 150 शब्दाचं वाक्य होतं. दम लागला त्याचा, बोलून जाईल ते, दडपडून बोलून जाईल ते वाक्य वाचलं. कधी पूर्ण ग्रंथ थांबायचा होतो. तिला तत्पूर्वी तुम्ही तुमच्या पद्धतीने तयारी करून त्या ठिकाणी अर्ज करायला जावं असं मला वाटतं. आता त्यावेळेस वर्तमानपत्रातून संधी निघाला, म्हणजे त्यावेळेस जॉईन झालं त्यावेळेस महाराष्ट्र टाइम्समध्ये ऍड निघाली, त्याच्यामुळे मी तिथे जॉईन झालो. आणि बीएससी करून इकडे का वळलो त्याचं एक छोटं उदाहरण. माझे मोठे भाऊ केशव गोंडसे पाटील नांदेडचे, 1999 पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मीडिया जॉईन झाले अल्फा टीव्हीला. त्यावेळेस मी जस्ट 12वी झालेलो होतो माझं. आणि बीएससी केलं मी त्यावेळेसपासून मला एक ग्लॅमर म्हणा किंवा अट्रॅक्शन तयार झालं. आणि भावाला जवळून बघितलं, ज्यावेळेस भाऊ पूर्ण मराठवाडा बघायचे त्यावेळेस नांदेडच्या बातम्या मी करायला जायचं, कॅमेरानं शूटिंग करायचं. माझ्या शूटिंग केलेले व्हिज्युअल ज्यावेळेस टीव्हीवर लागायला लागले, एक वेगळी मला आनंद व्हायला लागला, कारण आपण घेतलेले व्हिज्युअल्स लागले, आपण घेतलेला बाईट लागला. स्क्रिप्ट मला जमत नव्हती, भाऊ करत होता. तर हळूहळू स्क्रिप्टही शिकलो भावाच्या मार्गदर्शनाखाली, आणि अशा पद्धतीने मी घडत गेलो. त्याच्यामुळं तुम्ही जे काही कराल ते अगदी मन लावून करा, चांगल्या तयारीविषयी ना. डेफिनेटली तुम्ही तिथं अप्रोच होऊन तुम्ही तिथं इंटर्नशिप करून तिथंच जॉईन होऊ शकता, किंवा आमच्या सारख्याच्या माध्यमातून एखादी वॅकन्सी कुठं असेल, डेफिनेटली इन फ्युचर ही मी तुमच्या तिला कायम येईल. त्याच्यामुळे आज लेक्चर दिलं शशिकांत पाटील गेले होते. अजून काही विचार? बीएससी सायन्स होतं, फर्स्ट क्लास झालेलं आहे, तरी मी या क्षेत्रात आलो. आणि हे करत असताना मी माझं LLB सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे हे झालं तर शिक्षण संपलं असं तुम्ही पुढेही त्यांनी हात वर केले आहे, त्यांना ऑप्शन मोकळे आहे. तर आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मला जवळपास 15 वर्ष पूर्ण झाली. मी 2003 पासून इलेक्ट्रॉनिक मीडिया जॉईन केला. अल्फा टीव्ही असताना नागपूर आणि बीड या 2 जिल्ह्याचं काम केलेलं आहे. 2 जिल्ह्याचं काम करत असताना त्या काळातला मीडिया आणि आत्ताचा मीडिया फरक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पूर्वी आम्ही अशीच कॅमेरावरती कॅसेट तयार करायचो, ती कॅसेट आता व्हिडिओ करायची, कुरिअर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ऑफिसला पोहोचायची. संध्याकाळी पण गेल्यानंतर आम्ही सकाळी उठून तेव्हा चांगलं फ्रेश वगैरे होऊन मग स्क्रिप्ट लिहायची आणि फॅक्स करायचं. दुपारपर्यंत आम्ही काय बातमी फॅक्स केलेलं, बातमी लागायची संध्याकाळी. एवढं निवांत काम होतं. ही कधीपर्यंत झालं? 2006 पर्यंत. 2006ला महाराष्ट्राची पहिली मराठी वृत्तवाहिनी झी24 तास ज्याच्यात मी काम केलं ते सुरू झालं. आणि तिथून खरा वेगळाच प्रवास आजपर्यंत या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अनुभवलेला आहे. मी ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस मला कधी वाटत नव्हतं की मी एका 24 आवर मराठी न्यूज चॅनलमध्ये काम करतो. झी न्यूज त्यावेळेस होतं, तर झी न्यूजला कसं खूप मोठी नॅशनल बातमी असेल, खूप मोठी न्यूज असेल तरच ती झी न्यूज झाला आहे. 2006 पासून छोट्या छोट्या बातम्या सुद्धा आपल्या भागाच्या गाड्या पडायच्या. आपण तिथे सगळेजण टीव्ही बातम्या चॅनल ते करतच असाल, तर छोट्या छोट्या बातम्या सुद्धा लागल्या. आणि काळ एका झपाट्याने गेला. आता बसल्या बसल्या सुद्धा याची सुद्धा बातमी ऑन एअर आपल्या चॅनलला पुढच्या 5-10 मिनिटाला लागू शकते अशी सोय झाली. एखादी मोठी घटना घडली. त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्र्यांचं चॉपर क्रॅश झालं होतं निलंग्याला. आम्ही सगळेच त्या ठिकाणी होतो, कदाचित डॉक्टर तुम्ही असाल. त्यावेळेस आता मोबाईलची तर एवढी सोय झालेली आहे, त्या मोबाईल टेक्नॉलॉजीचा आता ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा एवढा फायदा झाला. आम्ही त्या ठिकाणीच मुख्यमंत्री निघणार म्हणून आम्ही पण लातूरच्या दिशेने निघालो होतो. चॉपर क्रॅश झालं, धावत तिथे गेलो.
म्हणजे धावत गेला आणि पहिलं काम कॅमेराचं समोर होतं, मोबाईल काढून व्हिज्युअल गेलं सुरू केलं. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढून मला गाडीवरून घेऊन जाते. फटाफट ते व्हिज्युअल घेतले, आवडी हेलिकॉप्टर काय झालं ते घेतलं, घरावर कोसळलं ते घेतलं आणि पटकन मोबाईल डेटा ऑन केला, ऑफिसला पाठवून टाकलं. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या 10व्या मिनिटाला ऑन एअर बातमी पहिल्यांदा झी24 तासाला आली. आणि तशाच पद्धतीने मी पुढचं पण कव्हरेज केलं. लागलीच मुख्यमंत्र्यांकडे गेलो, संभाजी पाटीलच्या घरी गेलो. म्हणजे तत्परता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एवढी तत्परता आली, एवढं तत्परता ही 15 वर्षाखाली नव्हती. त्याच्यामुळं आपण अलर्ट कसं राहू 24 तास. अलर्ट राहण्यासाठी फक्त आपण मोबाईल कॅमेरा किंवा हा कॅमेरा वापरून चालत नाही. आपला न्यूज सेन्स पण तेवढाच आपण जागृत ठेवतो. पण न्यूज सेन्स कसा होणार तुमचं काय आपलं वाचन चांगलं. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणं लोकांना काय वाटतं का तुम्ही काही शूटिंग करता पाठवून देता टीव्हीवर येऊन जातं. बातमी 2-3 मिनिटाची दिसते पण एका बातमीसाठी अख्खा दिवस जातो. कधी कधी 2-2, 4-4 दिवस सुद्धा थांबावं. का तर बातमी करताना आपण दोन्ही बाजूंचा विचार करून दोन्ही बाजूला काय करून बातमी करत असतो. एखाद्याचं विरोधाची बातमी असते, कोणाचं दुसरी बाजू असू शकते. म्हणजे दोन्ही बाजूची त्यावेळेस आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला बाईट्स म्हणतो आपण. तो बाईट घेण्यासाठी कधी कधी 2-2, 4-4 दिवस अधिकाऱ्याचा असेल, मंत्र्याचा असेल थांबावं लागतं. तर ते तेवढे पेशन्स सुद्धा आपल्याला ठेवावे लागतात. तर माझ्याकडचं सांगायला भरपूर अनुभव आहेत. 1-2 तासही कधी पडतो. तुम्ही ऐकण्यापेक्षा मी बोलण्यापेक्षा आपण दोघंही कम्युनिकेट करू. तुमच्या मनात काही डाऊट्स असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, मी तर तुम्हाला कॅमेरा कसा हँडल करणार ते सांगणार नाही. तर तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमाविषयी किंवा आणखी इतर प्रिंटमधलं पण मला अनुभव आहे. नांदेडला आपल्या स्वतःचं दैनिक आहे गोदातील समाचार. ते मराठवाड्यातलं पहिलं दैनिक आहे. कदाचित तुमच्या सिलेबसमध्ये पण असेल. 1962ला मराठवाड्याचं हे पहिलं दैनिक गोदातील समाचार निघालं. ते 6 वर्षाखाली आपण टेक ओव्हर केलेलं आहे. माझे मोठे भाऊ केशव गुरुसे पाटील हे त्याचे संपादक आहेत. नांदेड आणि लातूर या दोन्ही आवृत्त्या सध्या आपल्याकडेच आहेत. त्याच्यामुळे प्रिंटचा अनुभव हे माझ्या पाठीशी आहे. ज्या व्यक्तीच्या पाठीमागे प्रिंटचा अनुभव आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो असं मला स्वतःला वाटतं. याचा अर्थ असा नाही की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंटमध्येच जावं लागतं म्हणूनच इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाऊ असं काही नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपापल्या स्किलला आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, मला एक गोष्ट मला सांगितली, तुम्ही MCJ करताय, मास्टर इन मास कम्युनिकेशन करणार. तुमचं कुठलं फर्स्ट इयर आहे? फर्स्ट सेकंड दोन्ही आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी अभ्यास केला, विद्यापीठात पहिले याल, गोल्ड मेडल याल, तुम्ही गोल्ड मेडल जरी आलात तरी कुठलं चॅनल, कुठलीच प्रिंट मीडिया, झी, ABP, IBN, TV9 सगळे चॅनल तुमचं तुम्ही वाढ करणार नाही. किंवा लोकमत, सकाळ, कुठलाही दैनिक असेल, गोदातीर सहित कुणालाही म्हणजे वाढ बघणार नाही. बाबा XYZ नावाचा विद्यार्थी शाहू कॉलेजचा हा विद्यापीठात पहिला आलेला आहे, या साहित्य महाविद्यालयात पहिला आलेला आहे. आपल्याला आपलं स्किल हे आपल्या बातमीतच दाखवावं. म्हणजे जरी आपण विद्यापीठात पहिले जरी आलो तरी आपलं खरं काम हे फील्डवर गेल्यावर चालू होणार. बरं, जी 24 तासाचा रिपोर्टर म्हटले की सगळे फटाफट बातम्या देतात अशातलं भाग. आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्या स्किलच बातमी काढायला लागते. आता इथं मी ज्यावेळेस मी खरा मूळचा नांदेडचा, असं मूळ आमचं लातूर जिल्ह्यातलंच आहे, अहमदपूर तालुक्यात. पण नांदेडलाच माझा जन्म झाला, नांदेडलाच वाढलो. 15 वर्षा 16 वर्षाखाली ज्यावेळेस मी इथं आलो 2003ला, मला कधीच वाटलं नाही की इतकी वर्ष लातूरला सेटल होईल. आणि मला 16 वर्ष झाले मी लातूर थोड्याचा विचारही करू शकतो. म्हणजे एवढा सेटल झाला. सांगण्याचा मुद्दा हा की आपण तर तुम्ही पण नवीन ठिकाणी जाल, लातूरमध्ये संधी मिळेल अशाचा भाग नाही. जिथे तुम्हाला जायची संधी मिळेल तिथे तुम्ही नक्की जा. मी तर म्हणतो गाव सोडून गेल्यानंतरच माणसाला खऱ्या अर्थानं आपलं जीवन काय आहे, आपल्या कामाचा काय, आपण कशा पद्धतीनं स्वतःला घडवू शकतो हे आपण बाहेर येऊन शिकू शकतो. त्याच्यामुळे भविष्यात जर तुम्हाला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर डेफिनेटली तुम्ही ती चॉईस करा. बाहेर जा, घरापासून लांब राहा, अनेक गोष्टी शिकतात. अनेक आता मी परफेक्ट झालेली नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी शिकतोय. माणूस कधीच परफेक्ट होत नसतो. मी 15 वर्षापासून जिल्हा काम करतो किंवा डॉक्टर लेक्चरशिप करतात म्हणजे ते परफेक्ट आहेत किंवा मी परफेक्ट असं कोणीच नाही. जगात कोणीच परफेक्ट नसतं.
माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो, काही ना काहीतरी शिकत असतो. मी माझ्या क्षेत्राचं मला नॉलेज असेल, परिपूर्ण नॉलेज नसतं. कदाचित मला उद्या जाऊन तुमच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळतील. तर नवनवीन गोष्टी शिकण्याची तुमची सदैव तयारी ठेवा. वाचन, पुन्हा सांगतो की वाचनावर तुमचा जोर असू द्या. पुस्तकं वाचा, वर्तमानपत्र वाचा. तुम्ही जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत म्हटल्यानंतर 4 ठिकाणी जर तुम्ही बसलात तर आजचा करंट विषय काय आहे, लोकांमध्ये सध्याच्या करंट विषयावर खूप चर्चा आहे. लोकांचा कला कुठं असतो, एक तर राजकारणात किंवा गुन्हेगारीच्या बाबतीत. त्याचं नॉलेज डेफिनेटली ठेवाच तुम्ही, कारण समाजामध्ये इतके विषय आहेत बातमी करण्यासाठी, प्रचंड विषय आहेत. पावलोपावली चालण्यासारखं बातमीच बातमी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं कुठं काही वाटेल तेव्हा इथं आपल्याला बातमी दिसू शकते. आता समजा आपण शाहू बस स्टँडवरून जातो. आता मी परवा 8-10 दिवसाखाली थंडीची खूप मोठी लाट होती. 10 दिवसाखाली बस स्टँडला एक माणूस पडलेला होता. आपले सोर्सेस तयार करायचे. बातमी जरी म्हणजे केले की आपण कुठे सांगत नाही. आता मला बातम्या कळतात माझ्या सोर्सेस कडनं कळतात. बस स्टँडला एक माणूस थंडीमध्ये काढत पडला होता. सकाळी 7-8 वाजता एक माणूस इथं पडलेला आहे आणि बहुतेक अंगावर कपडा वगैरे नाही, कपडा म्हणजे पांघरण नाही, कपडे होते त्याच्या अंगावरती आणि थंडीमध्ये काकळून गेले तो. आणि त्या दिवशी थंडी खूप पडली. मला लगेच क्लिक झाली की थंडी पडलेली आहे आणि अशा अंगावर पांघरण नाही म्हणजे याचं काहीतरी बरं वाईट. माझ्या मनात शंकेची पाल सुटली आणि अर्ध्या तासातच त्याचा फोन आला की तो माणूस गेला. म्हणजे मी सकाळी त्या दिवशी उशिरा उठलो होतो. गेल्यानंतर ही मोठी बातमी आहे ना, राज्यातला तो थंडीचा पहिला बळी होता. मला माहित नाही कुठे प्रिंटला बातमी आली नाही, माझ्याकडे बातमी होती माझ्या चॅनलला. मी पटकन त्या ठिकाणी गेले, व्हिज्युअल्स काढले. म्हणजे माणूस पिऊन पडला म्हणजे बरेच जण आपण दुर्लक्ष करतो, पिऊन पडला असेल. पण बऱ्याच वेळेस तो 500 फुटी सुद्धा पडलेला असू शकतो, थंडीनं सुद्धा कापून पडलेला असू शकतो. 12-13 वर्षाखाली असाच सावसावडला एक माणूस पडला होता. म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि शिवराज पाटील असं केंद्रीय गृहमंत्री होते. आदर्श पक्ष त्या भागातच. तर त्यावेळेस मी बातमी आणि तो माणूस उपाशी पोटी गेला होता. त्यावेळेस सुद्धा माझी हेडलाईन होती, 24 तास नवीन निघालो विचारायला की केंद्रीय गृहमंत्र्याच्या घराजवळ एका इसमाचा भुकेने गेला बळी, अशा पद्धतीची बातमी. तर आपण पत्रकार म्हणजे 24 तास आपले हे उघडीच ठेवले पाहिजे. म्हणजे बातमी कुठेही मिळू शकते, सहज मिळू शकते. त्या व्यक्तीची बातमी आता त्या दिवशी माझी हेडलाईन झाली तिथे. म्हणजे बातमी हेडलाईन वगैरे अशात नाही, पण समाजातील छोटे छोटे विषय सुद्धा कधी कधी लोकांच्या खूप फायद्याने घेऊ शकतात असं मला वाटतं. माझ्याकडे बरेच अनुभव आहेत. तुम्हाला आणखी जर काही इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी विचारायला असेल तर मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे आपण बोलूया. मी काय 2 तास सुद्धा बोलू शकतो. कुणाला इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल, कॅमेराबद्दल किंवा त्याच्या स्क्रिप्टबद्दल काही विचारायचं असेल तर विचारायला काय हरकत नाही. सर आता स्क्रिप्टच्या अगोदर मी व्हिज्युअल होतो, स्क्रिप्टवर पण लिहिली. समजा लातूरमध्ये खूप मोठा मोर्चा निघाला, हजारोचा खूप मोठा निघाला आणि बोर्डच्या हजारोच्या संख्येने लातूरच्या संख्येने आपण बातमीमध्ये लिहिला तशी ती व्हिज्युअल्स पण दिसली पाहिजे. आता म्हणजे मुख्यमंत्र्यांचं चॉपर खाली कोसळलं, फक्त नुसतं पडलेलं चॉपर दाखवण्यामध्ये मजा नाही. त्यावेळेस मोबाईलवर ज्या मोबाईल शूटिंग असेल ते मी मिळवण्याचा प्रयत्न केला. चॉपर पडलं म्हणजे ते पडण्याचा रिझल्ट आपण आधीच म्हणतात. गर्दी हजार रुपये तशी गर्दी पण दिसली पाहिजे. नुसती गर्दी काही दिसली पाहिजे. मोठा कुणाचा आहे त्याचा बॅनर घ्या, तशी किती मोठी गर्दी असेल त्याच्या लावून एक लॉंग शॉट घ्या, थोडं जवळून घ्या, 2-4 बाजूला घ्या. आता व्हिज्युअल घेताना आपण इथं मी उभा आहे, माझे तुम्ही 8 ते 10 आहे तर शॉट घेऊ शकता. वेगवेगळे लॉंग शॉट घेऊ शकता, थोडा क्लोजअप घेऊ शकता, फ्रंट राईट साईडने घेऊ शकता. तशाच पद्धतीने मिड फ्रेम सुद्धा होऊ शकतात. इकडून पण तशीच फ्रेम घेऊ शकतात, साईडला पण फ्रेम घेऊ शकतो. ही फ्रेम घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पॅन आपण जो कॅमेरा फिरवतो आता हा कॅमेरा असा हा कॅमेरा सहसा फिरवत नाही. एखादा शॉट असू शकतो, खूप मोठी गर्दी आहे, गर्दी दाखवण्यासाठी एखादा शॉट सहसा पॅन वापरत नाही. तर काय वापरतो आपण? स्टील व्हिज्युअल्स. फोटो काढल्यासारखे स्टील व्हिज्युअल्स घ्यायचे, 8 सेकंदाचे, 10 सेकंदाचे. 10 सेकंद खूप झाले मॅक्स. तर असे हे लांबून जवळून वेगवेगळ्या अँगलला सपोर्टिंग अशी आपल्या स्क्रिप्टला, आपल्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं त्याला सपोर्टिंग असणारे व्हिज्युअल्स पाहिजे.
तर पालकमंत्री बसलेले पालकमंत्री संभाजी पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संभाजी पाटील तेवढे चांगले विश्वास आहे. लग्नातल्या कॅमेरामॅनसारखं आपण कधीच कॅमेरा फिरवायचं नाही. बऱ्याच लोकांना कॅमेरामॅन काय असा जरूर असतो. खरं काम हे आपलं कॅमेरामॅन करत असतं. कॅमेरामॅनने जर व्हिज्युअल चांगले घेतले तरच तुमची बातमी चांगली आहे. तुम्ही किती चांगली स्क्रिप्ट लिहित असाल त्याला महत्व नाही राहणार. तुमचे व्हिज्युअल्सच नाही काय बातमी करणार. आपण 10 विषय मी बाजूकडून काढू शकतो लातूरमध्ये, पण मला तशी व्हिज्युअल्स पाहिजे ना. गुटख्याचा विषय आताच आम्ही चर्चा करत होतो. सहज गुटखा मिळतो कुठेही, पण नुसतं गुटखा मिळतो म्हणून मी छान चांगली मस्त स्क्रिप्ट लिहू शकतो. तगडी बातमी एकदम आपल्याला अवॉर्ड विनिंग न्यूज मिळेल अशी स्क्रिप्ट. व्हिज्युअल्स नसतं त्या स्क्रिप्टला आवडतच नाही. इलेक्ट्रॉनिक ही स्क्रिप्ट कुठं कामाला आहे, प्रिंटला कामाला प्रिंट करतो. मग गुटखा जर मिळत असेल तर ते गुटख्याचे व्हिज्युअल्स. मागे मी लिहिला वेळेमध्ये मटका चालू होता. तुम्ही युट्यूबवर वाटलं सर्च करा, परत माझ्या बघायला मिळते. मग नुसतं मटका चालू आहे का काय झालं, डेफिनेटली चालू आहे, काहीच बंद नाही. लातूरमध्ये मी पत्रकार म्हणून सांगतो की सगळं चालू आहे, काही चालवेल नाहीये, म्हणजे सगळं चालवेल आहे. तर फक्त मटका चालू आहे म्हणून आपल्याला चालणार नाही. मटका चालू असं कसं चालू आहे, कुठं चालू आहे, कोण खेळायला. मग त्याची मला व्हिज्युअल्स लिहिलं मिळाले. आपले सोर्सेस तयार करायचे बातमीदारीचे. सोर्सेस हे आपोआप तयार होत नसतात. आता आज माझे एवढे सोर्सेस तयार झाले. तुम्ही हे सगळे माझे विद्यार्थी मित्र आहात हे तुम्ही सोर्सेस आहात. माझा नंबर घ्या, एखादी काही घटना असेल तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही आता बरेच जण काय सांगणार, तुम्ही तर माध्यम क्षेत्रातील माणसं आहात, पण ज्यांना मीडियाची काय माहिती ते काय सांगणार की एखादी भाषाची घटना घडलेली आहे. आता आज मला चापोरीजवळ एक अपघात झालेला आहे. स्विफ्ट डिझायरचा मोटरसायकल एकाने उडवलं. वर्षानुवर्षापासून लातूर जिल्ह्यात वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र यावर्षी या सणावर सावट आहे तो दुष्काळाचा. या दिवशी शेत शिवारात पिकांची शेतातील धान्याची पूजा करून विशिष्ट असे चविष्ट पदार्थ बनवले जातात आणि त्याचा आनंद शेतात घेतला जातो. मात्र बहुतांश भागात जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पेरण्यास न झाल्यामुळे जड अंतकरणाने परंपरा म्हणून शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला. हा झाला ऐका. माझा व्हिडिओमध्ये काय करणार, व्हिडिओमध्ये मी पूर्ण या सणाचा इतिहास लिहिला. हा सण का कशासाठी साजरा केला जातो आणि सध्याची दुष्काळाची स्थिती. माझी बातमी कुठल्या दुष्काळाची दुष्काळाची स्थिती निश्चित केली जाते. आता व्हिडिओवर मी सविस्तर लिहिला. संपूर्ण लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच सोलापूर बीड जिल्ह्यातल्या काही भागात शेतकऱ्यांचा सण म्हणून मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच दर्श वेळा अमावस्या हा सण ओळखला जातो. सकाळपासून शेत शिवारही माणसांनी भरलेली असतात. रब्बी हंगामात आलेल्या हिरव्यागार पिकांची पूजा करण्यासाठी हा सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करतात. मात्र यावर्षी दुष्काळाची सावट. आता मी माझ्या मूळ विषयावर आलो. माझा बातमी सुद्धा अँगल आहे त्याच्यावर आलो. अगोदर मी इतिहास घेतला. मात्र यावर्षी दुष्काळाची सावट या सणावर आहे. हिरवीगार दिसणारी शेत शिवार उजाड झालेली आहे. या सणाला शेतातील काळ्या आईची लक्ष्मी म्हणून तर 5 दगडांना रंग लावून कडब्यापासून तयार केलेल्या खोपीमध्ये मनोभावे पूजा केली जाते. आता कडब्यापासून 5 दगड लक्ष्मी ही आपल्या व्हिज्युअलमध्ये पण येणं गरजेचं आहे. हिरवीगार शेती म्हणल्यावर आपला आता हिरवीगार तर नाहीये, म्हणजे उजाड माळा नाही शेत आपला ज्या ठिकाणी आपण बातमी करायला गेलो. आता आपण ही बातमी रब्बी हंगामातल्या उजाड माळावर करू, म्हणजे उजाड शेती झाल्यावर करतोय. दुष्काळाचं सावट करू. माझ्या एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मित्राने मला तिथले व्हिज्युअल्स पाठवले एका तालुक्यातले. नाव सांगितलं तुम्हाला काही रिपोर्ट राहील म्हणून सांगत नाही आणि पाठवलं. पाठीमागं हिरवगार दिसायला ते बाईक पाठवलं. तुम्हाला बाईकच दाखवली गेली आणि म्हणजे दुष्काळ पडलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आपण पाठीमागं हिरवगार ठीक आहे, एखाद्या शेतकऱ्याचं पाणी दुसऱ्या शेतात असेल त्याचं हिरवगार नसून असंही म्हणणार नाही, पण बातमी आपण दुष्काळाची करतो हिरवगार कसं दाखवतो चांगलं वाटणार नाही ना. दाखवतो बाईकच दाखवतो त्याच्याही लक्षात आलं अरे चुकलं गेलं आपलं. तो बऱ्याच वर्षापासून काम करतो. तर म्हणजे आपण जी बातमी करतोय त्या बातमीसारखीच आपले विश्वास पाहिजे.
आपण हिरवगार दाखवलं दुष्काळाची बातमी म्हटलं म्हणजे एकतर आपल्यातली अपरिपक्वता आपल्या संस्थेला कळते. शशिकांत चांगल्या बातम्या करू शकत नाही, दुष्काळाची बातमी करायचं हिरवगार दाखवायचं सहज म्हणून नव्हते ना तिकडे. मला तो बाईट दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोबाईल बातमी घेतला तुम्ही सर्व सगळे त्यांना लक्षात आलं असतं असं बघितलं असेल. ही बातमी या माझ्या अँगलला सूट म्हणजे हा बाईट सूट होणार नव्हता. मला कसा बाईट लागला होता पण मी आमच्या हा मी माझ्या हा माझा बाईट तर हे अशा पद्धतीने आलं. त्याच्यामुळे आपला विषय काय त्या विषयाला अनुसरून आपले विश्वास आपण अगोदर त्यांना सांगतो का? अडचण नाही. मला अशा पद्धतीने बाईट पाहिजे त्यांना सांगावं लागेल ना. त्यांना तर आपला अँगल आपल्याला माहित असेल आपण ते वधवून घ्यायचं काय यांना आपण सहज वधू शकतो. तुम्हाला येईल नंतर बऱ्याच गोष्टी सांगेल अगोदर हा विषय संपू आपण. तर म्हणजे आता 5 दगडांना रंग लावून कडव्यापासून म्हणजे तसे विज्युअल्स आपल्याला लागणार आहेत. आपण जे स्क्रिप्ट लिहिणार आहोत मग या दिवशी खास जेवणाचा बेतही असतो ज्यात ज्वारी बाजरीचे उंडे, ताकाचे आंबी, आंबट भात, सर्व भाज्यापासून तयार केलेली भजी, गव्हाची खीर, वांग्याची भरी, धपाटे, तिळाच्या पोळ्या हे सगळं विज्युअल्स मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यात एखादा आयटम कुठला असेल प्रत्येक आयटम करतो अशात भाग नाही पण आपण स्क्रिप्टमध्ये लिहिताना त्याचे बहुतांश आयटम हे दिसले पाहिजे. म्हणजे बातमी तर आपली परंपरा दिसलीच पाहिजे पण ज्या ठिकाणी आपली बातमी बघतील म्हणजे व्हिज्युअल करून कोणाला माहिती सुद्धा असलं पाहिजे. या वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी नातेवाईक मित्र परिवार तसेच ज्यांना शेत नाही अशांनाही आवर्जून बोलवलं जातं. जिल्ह्यात जेवणाची निमंत्रण दिलं जातं. जिल्ह्यातील 60 ते 70% शेतकऱ्यांनी रब्बीचे पेरणेच केले नाही. त्यामुळे जड अंतकरणाने परंपरा म्हणून हा सण साजरा केला. बाईट 1 शेतकरी, बाईट 2 शेतकरी. हा झाला बाईट 1 पर्यंतचा प्रवास. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिणार? आता याच्यामध्ये जर कोणी अधिकारी नाही कोणी मंत्री नाही मग एखादा चांगला बाईट जो बाईट 3 ला लागू शकतो आपला VO2 कम्प्लीट होऊ शकतो. मग त्याच्यासाठी मी VO2 मध्ये काय लिहिलं? माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी नाते घट्ट असणारा हा वेळावरचा सण आहे. मात्र वारंवार पडणारा दुष्काळ भविष्यात कधीच पडू नये यासाठी यावेळी शेतकऱ्यांनी प्रार्थना केली. मग तसा बाईट मला त्या शेतकऱ्याचा आहे की बाबा आम्ही यावेळेस प्रार्थना केलेली आहे काळ्या की बाबा असा दुष्काळ आता पडू देऊ नका. पुढच्या वेळेस तरी चांगला म्हणजे पाऊस पडावा आणि चांगल्या पद्धतीनं हा वेळावरचा सण हिरवागार वातावरणामध्ये साजरा केला असं बाईट आहे. माझा एंड कसा केला मी थोडा मोठा झालाय तर काही अडचण नाही. आपण थोडंसं मोठं करू शकतो पण फार लांब जर केलं ना तर ती स्क्रिप्ट बाजूला म्हणून टाकून टाकतात. कारण तिथे एखादा जर करंट विषय आला तर